सकाळ उजडली, चंद्र तिकडून उगवलेला आहे, इकडं कोकिळ मस्त कू कू करत आहे आणि आज सुद्धा ढगाळ ढगाळ आहे. आज आहे मंगळवार आणि चंद्र बघा ढगाळ पण आहे, असं म्हणजे ढगामध्येच हा चंद्र. इथं कोकिळ आणि कोकिळा दोन्ही आहे बघा, त्यांची कू कू चिमणा पाखरं उठलेली आहे. पारिजातकाची फुलं मस्तपैकी अशी पडलेली आहे. किती सुंदर दिसतंय, वरचं चंद्र आणि खाली चांदण्या, काय चांदण्यासारखे. उडाला आणि धुकं पण बघा कसं अगदी म्हणजे विरळ स्वरूपात पसरलेलं आहे. कालच्या पावसाच्या आता त्याची वाफ होत आहे ना, तसं इकडं असं धुकं दिसत आहे. सूर्याचं आगमन झालेलं आहे. अजूनही धुकं तरल स्वरूपात आहे. आणि बघा ना, ह्या पावसामुळे आता गवत सुद्धा वाढलेलं आहे. आता पाऊस उघडल्यानंतर म्हणजे अजून म्हणताय 8-10 दिवस आहे पाऊस, 1 तारखेपर्यंत, तर किती गवत वाढेल. आणि फुलं बघा ना किती आलेली आहे, एवढी फुलं अजून कळ्या स्वरूपातच अशी उमलल्यावर किती भारी दिसन. त्याचप्रमाणे याला मस्तपैकी फुलं आलेली आहे. ही आहे मोगऱ्याला पण छान आलेली आहे. पण यावेळेस यंदा काही मला जाणवला नाही मोगरा, नाही तर किती फुटाचा 5-5 फुटाचा मी गजरा करायची. यावेळेस का फुलं आली नाही. तरी पण मी या मोगऱ्याला काटलं होतं, असं नाही या मोगऱ्याला मी काटलं होतं, याच्या फांद्या काटल्या होत्या, तरी पण याला काही फुलं जास्त नाही. आणि त्याच पद्धतीने तिकडच्या सुद्धा मोगऱ्याला नाही आले, नाही तर दरवेळेस येतात. पहा ना, ते गवत पण किती वाढलं आहे तिथं, आणि हे अंगणामध्ये सुद्धा वाढत चाललं आहे. आता कसल्या रांगोळ्यानं कसलं काही नाही का, पण वैष्णवीने काढलेली आहे. हे लिलीची किती सुंदर फूल आलं आहे, त्याला कळी पण आलेली आहे. आणि दुसरं लिलीचं जे आहेत ना, त्याला तर भरपूर अशी फुलं आलेली. हे पहा, इतकी सुंदर फुलं आली आहे. आणि याचं आहे ना, मग सगळी जर फुलं उमलली ना, तर मी हा फोटो टाकेल, आपला पोस्ट असते ना त्यामध्ये, त्यावर टाकेन मी. आणि खाली किती मस्तपैकी चाफ्याची फुलं पडलेली बघा, तशी डिझाईन काढलेली आहे आणि मस्तपैकी छान. काका सकाळी बसले दाढी करत, काका बसली पेटवत. चल हे बघा फुलं आता उमलली, मग अशी नव्हती. ही पोरांनी चॉकलेट खाली इथंच फेकले. अजून कळ्या पण आहे त्याला. कशाला हाक मारली? कुठे प्रसाद? तिकडं. आणि मग फोनवरून फोन केला आणि मग प्रसाद तिकडून घे. मग दे ना हाताने तुया. चल, यायचं का गावात यायचं? हे मोबाईलचा बॅक पॅनल बदलून आणायचं आहे. काय करायचं याचं? ते फाटलंय, फाटेल काढलं मी, त्याला जोडायचं. पुन्हा बेडशीट बनवायचं का? त्याला जोडायचं, ते फाटेल काढून टाकलं. पाय घ्यायला का पण. शौर्य कधी येतोय? अरे हे काय लावून चल गसाची. कोणाला बोलू पटकन सांग. का कोण लागत तुझे? लगेच निघाले. त्यांना कुठेतरी जायचं असेल. चल. आता कधी पण काका म्हणजे रोज गावामध्ये दर्शनासाठी येतच असतात. मग कामही असलं तरी दर्शन करूनच ते पुढे जात असतात. तर आता हे तुम्हाला माहिती, काकांची भक्ती कोणावर आहे, तर ते आहे शेगावचे श्री गजानन माऊली.
आणि आम्ही तिथे गेल्यानंतर बाकीचे भक्तगणसुद्धा तिथं आले होते. तिथं दर्शन करत होते, लोटांगण घालत होते आणि जप माळ पण करत होते. दर्शन केलं आणि आम्ही लगेच जायला निघालो. तर साची काय आली नाही, कारण साचीच्या पायामध्ये होते बुटं, त्याच्यामुळं तिने यायचं टाळलं. हे बघा, ते हे काम चालू होतं ना, हे झालंय पूर्ण बरं का. हे शेड म्हणजे कसं बसायला जागा, कीर्तन वगैरे जे असं त्याच्यासाठी ही जागा व्हावा म्हणून किंवा छत व्हावा म्हणून, सावलीसाठी म्हणून हे शेड हे पूर्ण झालेलं आहे बघा. आणि मस्त असा झालाय हा व्यासपीठ आणि ते काय म्हणतात, पूर्ण असं बसण्यासाठी छान झालेलं आहे. काय ग, किती दिले? 50. मला 50 दिले. अगं काकांनी आता आलं येतं, दर्शन करून घेऊ आपण. घ्या चला दर्शन. जय हनुमान, जय हे गणपती बाप्पा. आमच्या इकडं हनुमानच्या मंदिरात बायासुद्धा येतात. श्रीराम, विठू रखुमाई. साची तिथेच बसली, तिला बोटा काढायचा वायता घेऊन राहिलाय म्हणून. अगं साची मिनटं बसते. मला आता माझा मोबाईल आणायचा, इथं दूर बॅक पॅनल टाकायचं आहे म्हणून आले मी. आता घेते टाकून. चला चाललो घरी आता. ते पुन्हा त्यांनी सांगितलं चॉकलेट. चल आता मोबाईलचं बॅक पॅनल म्हणजे काय, पाठीमागचं कवर जे जवळजवळ वर्षभर झाले ते तुटलेलं आहे. ज्यावेळेस दुरुस्त करायला टाकला होता ना, तेव्हा ते माणसाकडनं पण थोडंसं गेलेलं होतं आणि त्याचं चिकटपणा आहेत ना तो कमी झालेला आहे. त्याच्यामुळे ते वारंवार ते झाकण निघतात आणि ते तात्पुरत्या टेपनी चिटकवलेलं आहे. मी आवरलं पण नाही, तशीच आली, ड्रेस घातला, निघाली. कपडे धुतले, भाजी वगैरे केली, कपडे धुतले. काकांना जायचं आहे कुठं बाहेर, मला काय माहिती बाहेर जायचं. काल म्हणत होते, काल विचारून आले त्या माणसाला, म्हणे की म्हणजे मोबाईलवाल्याला की बॅक पॅनल आलं आहे का. मग आलं होतं म्हणे, पण आता पुन्हा त्यांनी फोटो काढला आणि म्हणे की ते पुन्हा मागवायचं आहे. तर रेडमीचं लावता येईल, लागलं तर ठीक, नाही लागलं तर मग पुन्हा गेलं. मग त्याच्यापेक्षा काका म्हणे जाऊ दे म्हणे, आता संगमनेरलाच बदलून आण. जवळजवळ हे बदलायचं म्हटल्यानंतर ओरिजिनल आणि सॅमसंग कंपनीतूनच, जी मोबाईल जी कंपनी आहे त्याच्यातूनच म्हणजे ते राहतात ना, त्याच्यातूनच काय करायचं आपल्याला, बदलून आणायचं. जवळजवळ 1,500च्या पुढे येते. मग फायनली ते खाली. मग बघा ना, आमच्या इथला पाऊस दाखवते किती खड्डे पाणी झाले. पण एवढा पण पाऊस नाही झाला म्हणा. कालचा पाऊस कमी होता, पण काल आहे ना विजा चमकल्या खूप. आपल्या मळ्यामध्ये पण पडेल, तुम्हाला जाताना दाखवते मी. आता काका होते, काका संगमनेरला गेले, त्यांचं काम होतं आणि आम्ही निघालो होतो पायी. आणि आंबेडकर पुतळ्याजवळ वैष्णवीचे नातेवाईक भेटले. आणि हे झाड दिसतं ना, ह्या झाडावरच वीज पडली बरं का, ही आत्ताच 2-4 दिवसापूर्वी. तर ते म्हणाले की मी चाललो आहे तिकडं, आता तुम्हाला पण सोडून देतो. म्हणून मग आम्ही त्यांच्या गाडीवर बसलो आणि चाललो घरी. आणि आपल्या घराजवळूनच एक गाव लागतं, तिथं त्यांचं काम होतं. तर ते म्हणे की मी चाललो आहे, तर चला तुम्हाला पण देतो सोडून. तर त्यांना मी आग्रह केला, म्हटलं चला चहा वगैरे पण घ्या वगैरे किंवा पाणी घ्या, वैष्णवी आहे इथं. आहे ना वैष्णवी आहे. हा मी येताना या. मी जायच्या अगोदर, गावात जायच्या अगोदर भाजी करून ठेवली होती, ही करडईची भाजी. आणि आता चपात्या करते. नाही चालले, गावात जायच्या अगोदर म्हटलं भाजी करून घेतली होती ना. तर आता साचीला पुन्हा बोलवलं, कारण आहे ना ती ठेवली होती कुल्फी शौर्याला, आणि शौर्य गेलाय मामाच्या घरी. आता कधी येतो काय माहिती. मामाचं घर आहे काही लांब नाही, इथून इथंच जवळ आहे. पण आता ते 7 वर केलेलं आहे ना, म्हणजे तर भाज्या नको साडायला म्हणून आता सचिन देते काढून. सचिन दे इकडे. तसं नाही करायचं, मिक्स करते. अगं तसं नाही करायचं, पाणी घे, काही गरज नाही आहे पाण्याची.
धर असंच खा. ही कुल्फी घरी चाट. झाली ए काहीच नाही झालं. नाही झालं मग ठेवते का? हा तू खायचं नाही का? तोपर्यंत शोर येईल मग तुला भेटायचं ना. काहीच नाही झालं. पण गाय तर वाटतंय ना. घे खाऊन घे. खा खा खा. मी चालले खा. कांदे साफ करायचं काम चालू आहे. म्हणजे आता यांना जायचं आहे वाटतं. खराब झाले काय? अयो पाणी पाऊस पाहिजे कुठपर्यंत राहिले. हा ना. हे सोयाबीन भिजलं नाही म्हणजे बरे. हे गहू नाही भिजले म्हणजे बरे. सोयाबीन चालत तोंडात. असं एक एक नाही काढायचं, फक्त वरचं काढायचं. साची काहीच करू नको, फक्त भरायला लावले. तिथं सगळं चालू राहील. नको ना, मी काढून देऊ राहील तुला. याची कांद्याची पावडर सुद्धा होते. म्हणजे ना वाळवलेले कांदे मॉइश्चरायझर काढून 80-90 रुपये किलोनी कांदा घेतला. हा खायलाच पुरण पावडर नाही का. मी डायरेक्ट म्हणते असं या मिळतं, असं पुडी मिळते. खराब झाली ते चांगलं पुसून घे. आणखीन माती लागल्यावर खराब नाही होत. तिथे गेल्यावर पसरून टाकायचं. अशी जाळी घेणार, पसरायला जागाच नाही करत. जाऊ ते धुवून घेतात कापायची. चल आता जेवण झाले. आता किरीन मदत. बरंच काम उरकलं. वारू त्याच वार हे असं वाटतच नव्हतं की वार आहे. असं वाटलं नाही आज पाऊस येईल का ना. मस्त होतं आभाळ, पण आता लगेच झाली सुरुवात त्याला. साचे अगं सकाळी कांदे निवडले. आता गहू उपणायचे असतील ना. आता एवढ्या वाऱ्याचं ते गहू सगळं जाईन. सकाळीच काढायचे होते. आता हे झाकून ठेवावं लागेल बरं का चांगलं. नाही तर आहे ना पाऊस कसा आहे माहिती का. हे बाई इथपर्यंत पाणी याच्यात. हे बघ इथपर्यंत पाणी आलं होतं. सांडलं काय ग. हे कांदे इथं. चला इथं ठेवले भरून त्यांनी. चला मी आला. वारं का ना वारं इतकेच भरलं बरं का. हा कसे काय ढग पळत येतं. तितके पळत आले असतील बाबू. म्हणजे अर्धा तासामध्ये तर सगळं मोकळं होतं बरं का. आणि हे हे काय चालू आहे तुमचं. दळून हे पाखडून सगळं साफ करायचं. म्हणजे आता हे पुण्याला न्यायचं ना तुला. सायकल ना मग दुरुस्त करायचं ना. हा मग पडल्यावर होणारच.
गाड्या येतात बरं का, आणि इथं ना फास्ट गाड्या जातात. माहिती आहे तुला इकडे याच्यापाशी जास्त कोणाला जातं. पळा. लावून रे लावून आपण दोघीच. नाही 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 नाही, ढग किती भारी दिसतंय बघा, मस्त. हां या. आणि 2 वर्षापूर्वी पुन्हा हा रस्ता बनवलेला ह्या पाण्यामुळं खराब झाला, पुन्हा तसंच आहे. तर हां चल स्टार्ट. सची आता एकटीच खेळते, आता पू गेली आणि मग काय, आणि शौर्या पण नाही, त्याच्यामुळं मग आता तिला काही करमत नाही. पाहायचा तेवढा पाहिला मोबाईल, आली बाहेर. आणि साची इथं होती तर तिला दीदी एकटेच होती. नको मारू इथं रस्त्यावर, रस्ता खराब राहतो. तुला इथे मारता नाही ग बाई, लहानपणी यायची. सिट्टी वाजवता येते की नाही येत तुला येते का? वाजव मग. ती तेवढीशी, मला वाटलं लईच मोठी. तर बरं बाळ, आज मला असं वाटलं पाऊस येईल पण नाही आला. पण सांगता येत नाही बरं का, रात्रीचा सुद्धा येऊ शकतो हा पाऊस. कारण ढग तर इथं ऑलरेडी म्हणजे असं म्हणजे मुक्काम करून बसलेली आहे. 1 2 3. आता तू खेळा, मी जाते आता. बोल ना स्टार्ट. 1 2 3. आम्हाला आहे ना तो कचरा आहे ना आज आता जाळायचा पण आहे. पण आता काय आहे, कारण हे कडेचं सुद्धा जाळायचं आहे. आम्ही घरातला कचरा वगैरे आणतो तर इथंच, बाकीचं कुठं काही उडत नाही. पण आता हे जाळायचं म्हटल्यानंतर काय होतं, ते भुसा पण जळू शकतो ना, त्याच्यामुळे ते थांबले. पण जाळतील बहुतेक बरं का आता हे, कारण आता हे ठेवणार नाही. कारण पुन्हा पावसाळा सुरू होईल तर पुन्हा हे गवत वाढलं जाईल. काय किती सुंदर गुलमोहराला असे फुलं पण आलेली आहे बघा, सुंदर असे. आणि सगळं असं हिरवे हिरवे गार दिसतात ते. हां, सकाळी चॉकलेट घेतलं तर त्याच्यात बॉलाला, तर किती सुंदर अशा मस्त असं हिरवी हिरवी पालवी, मस्त भारी वाटते हे. मी आजकाल बरेच दिवसापासून बाहेर फिरतही नाही, कारण ही कुत्रे ना बाहेर फिरायला आलं का कुत्रे ना पाठीमागं भावा करत चुपचाप येतात बरं का. त्याच्यामुळं पाठीमागे येतात आणि चावायची भीती वाटते. फ्रूट्स पण यायला लागलेली आहे. हे बस इथं फळं अगदी छोटे छोटे स्वरूपातले हे. यावेळेस सीताफळ लवकर येतील हा ना गं. चिकू पाड ना, चिकू किती आहे, काढ की. मला हात नाही पुरत. ते पण तिथं खाली पडले बघ. आता लिंबाई पण पडायला लागले, उन्हाळ्यात पाहिजे होते तेव्हा नाही. हे लिंब आता किती यायला लागलेले, नाही तर कायचे लिंब होते बरं. आता वैष्णवी जाताना घेऊन जाईन हे लिंब, कारण तिला लागतातच.